नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझा चॅनल स्मिता होम किचनमध्ये। तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी झणझणीत मसालेदार अशी शेवग्याची सुकी भाजी। काय तुम्हाला माहिती आहे का मंडळी, फळभाज्यांमध्ये सर्वात गुणकारी जी भाजी आहे ती म्हणजे शेवग्याची शेंग। तर आपल्याला काय करायचं आहे, हिरवीगार कोवळी अशी शेवग्याची शेंग घेऊन तिची साल काढून घ्यायची आहे। स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा त्याला धुवून घ्या। गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून शेवग्याची शेंग 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजवून घ्या। सुके खोबरे, लसूण, आले, धने, सफेद तीळ छान असे खमंग परतून घ्या। त्याच्यामध्ये हिरवीगार टवटवीत अशी हिरवी मिरची आणि कोथिंबीरही घालून घ्या। एक मीडियम साईजचा कांदा गॅसवरती छान असा आलटीपलटी करून भाजून घ्या। भाजलेल्या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यामधून छान अशा बारीक वाटून घ्या। हे पहा, या पद्धतीने हिरवा मसाला आपला तयार आहे। आता आपल्याला गरम कढई करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल, मोहरी, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून छान अशी फोडणी तयार करायची आहे। 2 मिनिटं गुलाबी कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ हे घालून घ्यायचे आहे। त्याच्याच बरोबर आपल्याला खोबऱ्याचे वाटण जे आपण तयार केले होते तेही घालून घ्यायचे आहे। छान बारीक गॅसवरती तुम्हाला ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे। हे पहा, 2 मिनिटातच तेल मसाल्यापासून वेगळे झाले आहे। त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि शिजवलेल्या शेंगा घालून घ्या। 2 मिनिटं छान बारीक गॅसवरती शेंगा मसाला परतून घ्या आणि गरजेपुरते पाणी घालून 2 मिनिटांसाठी झाकून ठेवा। 2 मिनिटांनंतर आपला शेवग्याचा सुकी भाजी तयार आहे, जी तुम्ही चपाती, भात दोन्ही बरोबर खाऊ शकता। अशा झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।